सर्वांना माझ्या चॅनलवर तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। तर आम्ही चाललो आज लग्नाला। तरी बघा पप्पा आता चालले, तर आता त्यांची तयारी चालली। तर मी अशी साडी घातलेली आहे, तर आता जायचं आहे लग्नाला। आता मिळले मस्त छान बांगडा वरला तर तुम्हाला तर माहिती आहे। तर आता हर्षू दीदी काय करा काय करा चप्पल गरम आहे हर्षू, पाणी तरी टाकून दे दर्शक। ए बाटल घेतली नाही मॅम तिथे। घेऊन मंडपाजवळ आलाच होता तेव्हाच आमची एंट्री झाली। बरं झालं आम्ही लवकरच गेलो। तरी बघा कार्तिकी आणि तिची मम्मी आले तिथं इकडं थोडेसे फ्रेश व्हायला, कारण की कुकू लागले माझ्या बहिणीच्या तोंडाला म्हणून। पाहिलं घर भरण्याचा त्याला कोणती दिल्ली बिस्टी काय गरज नाही ना। इतकी नाही लावायची घालायचे नाही यार लगीन। तर आम्ही ना इथे आताच पोहोचलोय लग्नाच्या ठिकाणी। आम्हाला वाटलं लग्न लागत आहे का काय, पण लागलंच नाही। तर हे आहे माझ्या छोट्या बहिणीचे देर, तर ते अक्षदा वाटप करत होते आणि खूप छान असा मस्त व्हिडिओ होणार आहे। आणि नक्कीच चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तर चला आता बघूया लग्न कसं जे आहे तर तर ते माझ्या बहिणीचे छोट्या बहिणीचे मिस्टर ते बघा त्याने 2 वेळेसच हाय केलं। ते जास्त बोलत नाही, खूप लाज बरं का भगवान बुद्ध परमपूज्य डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रतिमेला अर्पण करते। जे आहे ना सफरवाले बाबा काठी घेऊन चालली, तर ते माझ्या बहिणीचे सासरी म्हणजे आमचे मामा। तर आता कसे त्यांच्याकडून त्यांना जास्त लक्ष देणं पडत होतं, मग ते इकडे बघ तिकडे बघ चालू होतं त्यांचं। खूप छान मस्त असं लग्न पण पार पाडलं, खूप छान असे नवरीला भांडे पण आलेत आणि मस्त झालेले लग्न आणि जेवण पण खूप अप्रतिम होतं। तर अशा पद्धतीने लग्न लागलं आणि त्यानंतर माझी मोठी बहीण मयुने आणि आत्या येणार आहे। तर त्यांना थोडंसं लेटच झालं, कारण की ना छत्रपती संभाजीनगरवरून जायला खूपच उशीर झाला त्यांना, घरूनच निघायला। त्यांना वाटलं 4-5 वाजतील लग्नाला, पण लग्न लागलं 2:45ला। तर त्या मानाने तर उशीरच झाला। पण मग कधी असे पण लग्न लागतात का 4 किंवा 5च्या 5:30च्या दरम्याने। तर हे लग्न चांगलं एकदम व्यवस्थित लागलं 2:45च्या दरम्याने। तिथेच आता लग्न वधूने वरच्या गळ्यात पुष्पहार घातला व वधूवरने वधूच्या गळ्यात पुष्पहार घालून असं लग्न पार पडलं आणि सगळ्यांनी साधू साधू करून त्यांच्या अंगावरती अक्षता टाकला। तर हे बघा हे माझ्या छोट्या बहिणीचे छोटे देर आहे। तर तिला 3 देर आहे आणि ते धरून तिचे मिस्टर धरून असे 4 जण आहे। तर मस्त माझ्या छोट्या बहिणीची फॅमिली आहे, सगळे मन मिळवलं आहे। आणि हे बघा आमचा छोटासा डुग्गू म्हणजे माझी मावशी आहे गांधीलीच्या त्यांचा नातू। तर भरपूर अशी सगळे फॅमिली एकत्र झाली, सगळे परिवार मस्त असे सगळ्याच्या गप्पा चप्पा चालू होत्या। तर इथे ना आमची कार्तिकी बसली ती, तर तिला म्हटलं बाळा हाय बोल, तर ती हाय करत होती। तर हे बघा त्या आमच्या डोगूची मम्मी, तर ते दोघं माय लेकरं एकदम मस्त बोलत होते एकमेकांना।
पण ते काय झालं, व्हिडिओ शूट करायला लागले तर मग तो थोडासा हे झाला. त्याला वाटलं हिने फोन का बरं धरलेला आडवा. आणि आता चालले मी आम्ही माझ्या छोट्या बहिणीच्या घरी. तर तिच्या मावस पुतणीचं बोलता हेच राहिलं मी सांगायचं. माझ्या छोट्या बहिणीची मावस पुतणी आहे, तर ती नवरी ना तिथे शूट करत होती. तर चला आता आले माझे मोठे मेवणे, माझ्या मोठ्या बहिणीचा मुलगा आमचा डुग्गू. तर हाय केलं त्यानंही. आणि भाऊजींना ना म्हणत होते इतका उशीर का बरं केला. तर त्यांचं काय, माझ्या बहिणीचं सांगते बघा माझी मोठी बहीण. तर तिने घेतलं कार्तिकेला. आता इथे उपरणे टाकत आहे मायलाच, कारण की उशिरा झाला होता आणि सगळे जिकडे तिकडे पांगले होते. तर आता इथे माझी बहीण ना छोटी कुकू लावते माझ्या आत्याला. आणि माझ्या बहिणीला बघा माझ्या आत्याबाई. तर आणि हा आमचा सम्यक. तर मस्त असे चष्मे वगैरे लावून मस्त छान लुक होता त्यांचा दोघा भावांचा. त्यांना सेमच पाहिजे दोघांनाही सारखं, कपडे सारखेच, शूज सारखेच आणि चष्माही सारखेच. तर आता त्यांना आम्ही आता जेव घालतोय. तरी बघा तुम्हाला सम्यक काय बोलतोय. त्याला म्हटलं बाळा चष्मा घाल, तर त्यानं घालून दाखवला. बघा कसं मस्त असं पोज देतोय. तरी ते कार्तिकी आणि गौतमी म्हणजे माझ्या मोठ्या बहिणीची मुलगी. तर हे बघा या मामी ह्या खूप कॉमेडी करतात. आणि त्याने घेतला एक गुलदस्ता हातात आणि ते म्हणते आता मी गुलदस्ता घेऊन व्हिडिओ करते. तर हे बघा इथे जे आहे ना निळी आणि जांभळी साडीवाल्या आजी, तर त्या नवरीच्या आजी आहे, एक मावस आजी आणि एक पप्पाची मम्मी. तर इथे कार्तिकीचं गौतमीचं मस्त चालू होतं खेळणं. तर इथे आहे माझ्या बहिणीच्या ननंदबाई. तर हे बघा तुम्ही आज पहिल्यांदाच बघत असाल साडू एकत्र, कारण की ना हे आहे जे निळे शर्टवाले आहेत तर ते माझे मोठे भाऊजी आणि हर्षूचे पप्पा म्हणजेच 2 नंबरचे. आणि 3 नंबरचे आहे ते सचिन भाऊ 3 नंबरचे. आणि राहिला माझा छोटा भाऊ, तर त्याचं लग्न नाही झालं आणखीन. तर आता इथे बघतात साडू भाऊ दोघं जेवायला. आणि मोठे भाऊजी ना अजिबात लग्नाचं किंवा बाहेरचं कोणतंही जेवण करत नाही, कारण की ना त्यांना ना ॲसिडिटीचा भयंकर प्रॉब्लेम आहे. तर ते काही जेवले नाही, पण त्यांच्यासोबत साडूभाऊ सोबत बसले होते. आणि भाऊजी आमचे बाहेरचं अजिबात तेलकट वगैरे काहीच खात नाही. तर इथे ते बोलत होते आमच्या गौतमीला जेवण करा म्हणून. तर हा बघा डुग्गू आमचा खूप छान आणि क्यूट आहे डुग्गू. तर आता इथे आमची निघायची तयारी होती, पण मध्येच आत्यांत्या बोलत होत्या, कारण की आत्यांत्या म्हणे नुकती वगैरे काय असेल ते घेऊन जा. इथे माझ्या छोट्या बहिणीची जाऊबाई आहे ती, आणि इथे माझी मोठी बहीण. आम्ही सगळे आता इथे एकत्र आलो आहे आणि आम्हाला आता निघण्याची तयारी चालू आहे. तर हे बघा इथे माझ्या बहिणीचे सासरे त्यांना साडू बोलत आहे, कारण की आता आम्हाला घरी यायचं होतं ना, तर मग ते भेट घेत होते येताना. तर चला लग्न पण झालं, सगळं छान झालं. तर आता निघायची तयारी चालूच आहे सगळ्यांची. तर आता इथे ना दोघं साडूभाऊ काहीतरी बोलत आहे, पण आहे ना लग्नामध्ये कसं आहे आवाज किंवा मोठा आवाज येत होता खिचडी बिचडी, म्हटलं म्यूट केलं. तर आता इथे ना निघण्याची तयारी चालू आहे, पण काही कोणाला निघू वाटत नाही, कारण की ना लग्न असो किंवा कोणताही कार्य असो अशा कार्यक्रमातच भेटीगाठी होत असतात. म्हणून 2-2 शब्द बोलूच तर असं चांगलंच असं टाईम होऊन जातो. तर आम्हाला ना सूर्यास्त झाला होता, सूर्य असा डुबला होता, तर इतका वेळ झाला होता. लग्न तर लवकर लागलं, पण मग सगळे नातेवाईकला भेटून खूपच वेळ झालेला होता. तर ह्या ज्या आहेत ना या आजी, या माझ्या बहिणीच्या सासूबाई आहे. तर बघा आता त्यांची पैसे देते त्या लेकरांना. तर आता आहे ना लेकरांना पैसे देऊ लागलेत. खरं जर म्हटलं ना लेकरांना पैसे दिले तर लेकरं खुश होतात. आता मोठे भाऊजींनाही पैसे काढलेत, आता मोठे भाऊजी हे करू लागले, पैसे देऊ लागले. तर आता बघाच मी काय म्हणते पुढं. त्यांना आता मी पैसे कसे मागते, तर हर्षूचे पप्पा मस्त असे एका साईडला उभा आहे
मग कोणी ऐकल नाही भाऊजी माय मला कोणी द्यायला नाही भया मला द्यायला पाहिजे द्यायला पाहिजे तुमच्या साईड तुमच्या भाईला आणा पण अरे दादूला म्हणे काय दादूला कार्तिकी हा कार्तिक पप्पाला घाबरती ना तोंड दाले आता आम्ही चाललोय लग्न लावून घरी लय उशीर झाला तर कार्तिकी बा तरी तर आम्ही आता चाललोय घरी का नाही कार्तिकी हा आम्ही कार्तिकी का मी गौतमी अरे हा चलो कल व्यवस्थित भैया चांगला दिसतो मग फुगलेला आम्ही आत्ताच आलेलो आहे फायनली आणि पाणी नळाला पाणी आलेलं आहे आणि पहिल्याच दिवशी फर्स्ट टाइम पाणी आलं नाही बघा किती भयंकर अवतार झालंय तर मस्त पाणी आलेलं आहे नळाला केलंय ना उद्घाटन पहिलंच पाणी प्यायचं कधी आईचा फोन आला थांबा आता मी आईच फोन सगळ्यांना पाणीपुरी आणली दिली त्यांना कारण की त्यांना पाणीपुरी खायची होती तर आता मी पाणीपुरी आणलेली आहे आणि इकडे मम्मीकडे मी येता पोत घेऊन आलेली आहे तर असा पत्ता आहे तिथे बघा असं हे छान आणि मस्त असं नळाला पाणी आलं एकदम भाजी वाटू लागले तुम्हाला दाखवते आता मी किती पाणी भरलं दिदी ते आहे त्यानंतर इथं टोपल्यात पाणी भरलं एवढा ड्राम भरला अर्धा त्यानंतर हा एवढा ड्राम भरला आणि त्यानंतर इकडं पाणी भरलेलं आहे तर बघा ही कॅन भरली ही नाही भरलेली आहे ही भरली ही भरली ही भरली भारी वाटू लागले आज पहिलेच टाइम नळाला पाणी आलं तरी ती मुलांच्या खातीर आली ती पाणीपुरी पण ती पाणीपुरीत आम्ही इतकं फसवलं ना मला कारण की ना जी पुरी आहे ना त्याची टम्म फुगलेली नव्हती आणि जी पाणी आहे ते छान होतं पण मग पुरी एवढी काही टम्म फुगलेली नव्हती आता मुलांच्या खातीर आणली होती तर चला आता इथेच व्हिडिओ समाप्त करते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये